मित्रांनो, आज आपल्या बोटीवर वरई मासाचं जेवण आहे. हे बघा, आज कालवण बनवणार आहे बोटीवर. घरगुती कोणी आहे. नमस्कार मित्रांनो, मी विशाल पाटील आणि विशाल पाटील यूट्यूब चॅनलवरून स्वागत आहे. मित्रांनो, आजचा नवीन ब्लॉग आहे. बरेचसामध्ये आपल्याला माशांचे जेवण खायला भेटणार आहेत. आपण घेतला आहेत, हे बघा, वरई मासा आज आपण बोटीवर घेतलेला आहेत. आणि आज बोटीवर 10 लोकांचं जेवण आहेत. असे आपण 3 वरई मासे घेतलेले आहेत आणि आज त्याचा कालवण देखील आपण बोटीवर बनवणार आहेत. मित्रांनो, नक्की बघा कशा प्रकारे आपण बोटीवर वरई मासाचे कालवण बनवणार आहेत. मित्रांनो, असे ताजे मासे खायला खूप भारी वाटते. मित्रांनो, चला आता आपण मासे कापायला सुरुवात करूया. हे बघा मित्रांनो, आपण 3 वरई मासे घेतलेले आहेत आणि वरई माशांची आपण भिंगा देखील काढायला सुरुवात केलेली आहेत. हे बघा, याचे पूर्ण भिंगा काढून चांगल्या प्रकारे मग कापले येतील. मोठे मोठे भिंगा आहेत आणि हा वरई मासा खायला खूप भारी असतो. मित्रांनो, याच्या डोल्याची साईज बघा किती मोठे आहे. हे बघा, डोला किती मोठा असतो. चला मित्रांनो, कापायला सुरुवात आहे ना. आपला समुद्राचा नजारा बघा, खूप छान दिसत आहेत. हे बघा, सकाळच्या सूर्योदय बघा, पाहू शकता आपण. बघू शकतो आपण, मस्त बारीक बारीक तुकडे केलेले आहेत आणि फिश बघा, मस्त एकदम लाल बडीच आहेत. हे बघा, आपण आता कालवणसाठी आपण घेतलं साहित्य: टॅमॅटो आणि कोथिंबीर आणि एक आंबा. बरेच दिवसामध्ये आंब्याचे सीजन असल्याने आपण आता आंबा पण भाजीमध्ये टाकणार आहोत. हे बघा, मस्तपैकी कापून झालेले आहेत. आम्हाला खाण्याचं तेल टाकत आहे. हे बघा, चला आता आपण लसण मिरचीचा तेलावर शिजवून घेऊया. बघा, घरगुती कोळी मसाला घेतलेला आहे. आणि आता आपण माशाचे तुकडे टाकले आहेत. सर्व चांगल्या प्रकारे मिश्रण करूया मसाल्यामध्ये. हे बघा, मस्तपैकी आपण चांगल्या प्रकारे मिश्रण केलं आहे आणि चवीपुरतं आपण आता मीठ टाकत आहेत. आपण रस्सा बनवण्यासाठी आपण पाणी टाकलं आहे. मस्तपैकी रस्सा झालेला आहे. हे बघा, आपली भाजी होत आहेत. बरेच दिवसामध्ये आपल्याला वरई मासा खायला भेटणार आहेत आणि त्याच्यामध्ये बरेच दिवसामध्ये आपण हे बघा आंबा खाणार आहेत भाजीमध्ये आपण. बघूया. हे बघा, मस्त माझ्या तोंडाला पाणी आलं आहेत. नक्की मित्रांनो बघा शेवटपर्यंत व्हिडिओ. आवडता नक्की लाईक करा. हे बघा, आता आपल्या भाजीला उकाला आलेला आहेत आणि माशांचा सुगंध देखील चांगला झालेला आहे. हे बघा, आपले बाकी बसलेले आहेत जेवणाची वाट बघत. हे बघा, आपला सकाळचा नजारा बघा. हे बघा, कापला टाकून टाकत आहे भाजीमध्ये.
मस्तपैकी कालवांचा सुगंध देखील भारी आलेला आहे आणि आपलं आता भाजी तयार झालेली आहेत बघा. आपल्या आता बोटीतली बागी जेवण वाढत आहेत. हे बघा जेवणाचा भांडा बघा. बघा पहिलीच थाळी भरली आहे जेवणाची. बस बस का हे बघा जेवायला आहे मित्रांनो. सांगा का खाते आपण जेवण वाढत आहेत. सर्वांना वेगळे डिश आहेत. आपल्या बोटीतली फॅमिली या मित्रांनो जेवायला या. हे बघा मस्त वरई मासाच्या कालवण बनवला आहेत. व्यवस्थान टाकूया. एक नंबर. हे बघा आंबा. हे बघा बोटीतली फॅमिली जेवायला बसलेले आहेत. आणि या बाजूला खाली बघा. राजू दादा जेवायला बसले आहेत. सुभाष काका जेवा. पाहिल्याचं मित्रांनो आपण बोटीवर मस्तपैकी वरई मासाचं जेवण बनवलं होता 10 लोकांचा आणि एकदम वरई मासा खायला भारी वाटला. मित्रांनो तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. हे बघा आता आपण जाळी लावलेले आहेत. 2 तासानंतर जाळी खेचायला सुरू करणार. आता आपली झोपण्याची वेळ आहे. थोडा वेळ 1 ते 2 तास आपण आराम करत आहोत. बघा आपल्या बोटीतले भागीदार झोपलेले आहेत. चला मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.